2025चा आपली चळवळ न्यूजच्या माध्यमातून जो महागौरव पुरस्कार 2025चं वितरण करण्यात आलं। प्रमुख अतिथी आणि ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी होत होता। सिने अभिनेत्री शीतल ढेकळे मॅडम आहेत। मॅडम, कसं वाटलं पंढरपूरमध्ये? खूप रोमांचक होतं आणि खूप भारी वाटलं। मी प्रथमच पंढरपूरमध्ये आले आणि तेही मला अशा आपल्या पवित्र ठिकाणी येऊन मला पुरस्कार भेटला। त्यासाठी मी अनिल मोरे सरांचे खूप 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 धन्यवाद करते। तसेच गौरक्ष सरांनी हा कार्य मिळून आणि नवीन कलाकारांना, नवीन जे यशस्वी होणाऱ्या मुलांना उमेद देणारे कार्यक्रम आहेत, त्यासाठी यांनी जे कार्य केलेलं आहे त्यांच्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद। आणि मला खूप सुंदर वाटतंय आणि आज वेगळीच फिलिंग येते आणि त्यासाठी मी काय बोलू, माझ्याकडे शब्दच नाही आहेत। थँक्यू। खरं तर तुम्हाला शेवटचा प्रश्न आणि महत्त्वाचा, एकंदरीत तुम्ही संपूर्ण कार्यक्रम अटेंड केलात, शेवटपर्यंत थांबलात, फोटोज असतील, प्रत्येकासोबत फोटो पण घेतला, परंतु जे सत्काराचा मुख्य गाभा होता, सत्कार मूर्ती, कशी वाटते एकंदरीत निवडीबद्दल तुम्हाला काय, तुमचं मत काय? निवडीबद्दल त्यांनी खरंच जसं म्हणतात ना की आपण गव्हातून एक बारीक बारीक कण काढतो, तसंच ह्यांनी एक खूप कमी याच्यातून काढणारे एक खूप छान यशस्वी माणसं काढले। त्यांचे गुणगौरव त्यांना केले आणि त्यांना नवीन पुढे त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकल्यात। खूप खूप भारी, कमी लक्ष असलेल्या लोकांकडे गेलेलं आहे त्यांनी। हो, मस्त। सोलापूर टाइम्सच्या माध्यमातून देखील आपल्याला आगामी भविष्यासाठी शुभेच्छा आहेत। या ठिकाणी पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर या ठिकाणी महागौरव पुरस्कार 2025 AC न्यूज अर्थात आपली चळवळ न्यूज आणि पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। गजानन पाटील सर होते। सर, आपल्याला आदर्श शिक्षक पुरस्कार एकंदरीत देण्यात आला, काय पहिली प्रतिक्रिया आपली? समाजाच्या प्रती असलेलं तळमळ आणि सामाजिक उपक्रम आणि आम्ही RBC मित्र परिवाराच्या माध्यमातून गेली 17 ते 18 वर्षे झालं एक सांस्कृतिक आणि एक सामाजिक चळवळ जी आम्ही कन्नड भागामध्ये, अल्पभाषिक भागामध्ये आम्ही उभी करतो आहे, त्याचा एक चांगला उपक्रम समाजाच्या माध्यमामध्ये आम्ही समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या माध्यमातून आम्ही करत आलेलो, त्याचाच एक फळ म्हणून आज आम्हाला हा RBC मित्र परिवाराला किंवा त्या सहकाऱ्यांना हा पुरस्कार मी समर्पित करावा असं मला वाटतोय। खरं तर आपण ज्या संस्थेत किंवा ज्या शाळेत कार्यरत आहात किंवा संबंधित आहात, ती शाळा खरं तर ग्रामीण भागात आहे आणि असं असताना विद्यार्थी संख्या, मगाशी बोलताना तुम्ही सांगितलं विद्यार्थी संख्या लक्षणीय आहे, एकंदरीत काय वेगळेपण वाटते तुमच्या शाळेचं? ज्या शाळेच्या माध्यमातून आम्ही हे उपक्रम घेतोय, इथे इंग्लिश मीडियम शाळा आहे आणि त्या शाळेच्या माध्यमातून फक्त शाळा चालवणं हा आमचा उद्देश नसून त्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवला पाहिजे आणि तो घडला पाहिजे, त्याचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतून आम्ही जे उपक्रम राबवतोय त्या माध्यमातून विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। तर आपल्यासोबत होते गजानन पाटील सर, त्यांना महागौरव पुरस्कार 2025 आदर्श शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार प्रदान झालं। इतरही काही सत्कार